नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्याही त्या कंपन्या ज्यांनी IPOसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स फाईल केले आहे. म्हणजे अशा कंपन्या ज्यांचा IPO आपल्याला फ्युचरमध्ये पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. अपकमिंग IPOs: Sterlite Electric, Raze, Power Infra, Augmont and others file draft papers with SEBI. तर चला व्हिडिओला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे स्टेरलाइट इलेक्ट्रिक. तर मित्रांनो, ही कंपनी वेदांत ग्रुपची कंपनी आहे आणि या कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स फाईल केले आहे IPOसाठी. आणि मित्रांनो, या IPOमध्ये 77.9 लाख शेअर फ्रेश शेअर राहील आणि OFS सुद्धा राहणार आहे. आणि मित्रांनो, हा जो फ्रेश इश्यूचा पैसा असतो हा सर्वचा सर्व पैसा कंपनीकडे जातो आणि कंपनी या पैशाचा यूज आपला बिझनेस वाढवण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी करते. आणि मित्रांनो, हा जो OFS असतो हा असा की कंपनीचे जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर असतात ते कंपनीचे शेअर IPOच्या थ्रू विकतात, त्याला OFS म्हणतात. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता कंपनीने सांगितले आहे की कंपनी हे जे फ्रेश शेअर इश्यू करून पैसा जमा करणार आहे याचा यूज करेल कंपनी डेप्थ रिपेमेंट म्हणजे कर्जाचे पेमेंट करण्यासाठी, तसेच कॅपेक्स म्हणजे आपला बिझनेस वाढवण्यासाठी, ज्यामध्ये न्यू प्लांट्स, मशिनरी आणि जनरल कॉर्पोरेट पर्पज आहे. आणि मित्रांनो, कंपनी पॉवर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सर्विंग बोथमध्ये काम करते, डोमेस्टिक आणि ग्लोबल मार्केटमध्ये. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये दुसरी कंपनी आहे रेज पॉवर इन्फ्रा. आणि मित्रांनो, या मुंबई बेस कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट पेपर फाईल केले आहे IPOसाठी 1150 कोटी रुपयांच्या IPOसाठी. आणि मित्रांनो, या 1150 कोटी रुपयांच्या IPOमध्ये 900 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू राहणार आहे आणि 250 कोटी रुपयांचा OFS राहणार आहे. आणि मित्रांनो, कंपनी फ्रेश शेअर इश्यू करून जे पैसे कलेक्ट करणार आहे या फंडचा यूज कंपनी करणार आहे आपल्या सबसिडरी रेज ग्रीन एनर्जीची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. मध्य प्रदेशमध्ये 1.5 गिगावॅट सोलार सेल प्लांटसाठी, तसेच वर्किंग कॅपिटल आणि कॉर्पोरेट गरजांसाठी कंपनी फ्रेश शेअर इश्यू करून जो पैसा कलेक्ट करणार आहे त्याचा यूज कंपनी येथे करणार आहे. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये थर्ड कंपनी आहे ऑगमोंट एंटरप्राइजेस. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स फाईल केले आहे IPOसाठी. आणि मित्रांनो, ही कंपनी 800 कोटी रुपये रेज करणार आहे IPOच्या थ्रू, ज्यामध्ये 620 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू राहणार आहे आणि 180 कोटी रुपयांचा OFS राहणार आहे. आणि मित्रांनो, हा जो 620 कोटी रुपयांचा फ्रेश शेअर इश्यू करून कंपनी फंड कलेक्ट करणार आहे याचा उपयोग कंपनी करणार आहे सपोर्ट वर्किंग कॅपिटल फॉर प्रोक्युरमेंट अँड इन्व्हेंटरी, ॲडव्हान्स मार्जिन नीड्स अँड जनरल एक्सपेन्सेससाठी. तर मित्रांनो, फोर्थ कंपनी आहे रोटोमॅंग इनरटेक या कंपनीची. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा सेबीकडे IPOसाठी ड्राफ्ट पेपर्स फाईल केले आहे. आणि मित्रांनो, यांच्या IPOमध्ये 500 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू राहणार आहे, तसेच 2.4 कोटी शेअर OFS राहणार आहे. आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे की प्री IPO राऊंडमध्ये ही कंपनी 100 कोटी रुपये रेज करू शकते. आणि मित्रांनो, ही जी कंपनी फंड रेज करणार आहे याचा उपयोग होणार आहे डिबेंचर रिडम्पशन, वर्किंग कॅपिटल आणि कॉर्पोरेट
पर्पजेससाठी. तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये फिफ्थ म्हणजे 5वी कंपनी आहे ओसवाल केबल्स. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा IPO साठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स फाईल केले आहे, ज्यामध्ये 300 कोटी रुपयांची फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि 2.22 कोटी शेअर OFSच्या थ्रू विकणार आहे. आणि मित्रांनो ही कंपनी फ्रेश शेअर इश्यू करून जो फंड रेज करणार आहे त्याचा यूज होणार आहे न्यू प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी, तसेच कर्ज पे करण्यासाठी, तसेच जनरल कॉर्पोरेट नीड्सला फुलफिल करण्यासाठी या फंडचा उपयोग होणार आहे. जी कंपनी फ्रेश शेअरच्या थ्रू फंड रेज करणार आहे त्याचा. आणि मित्रांनो हा जो OFSच्या थ्रू पैसा येतो हा कंपनीच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर जवळ येतो. कारण मित्रांनो OFS म्हणजे कंपनीचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर IPOच्या थ्रू आपले शेअर विकतात, त्याला OFS म्हणतात. तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये सिक्स्थ आणि लास्ट कंपनी आहे प्राईड हॉटेल्स. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा IPO साठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स फाईल केले आहे. आणि मित्रांनो या कंपनीच्या IPO मध्ये 260 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू राहील आणि 3.92 कोटी शेअर OFS राहील या कंपनीच्या IPO मध्ये. आणि मित्रांनो ही कंपनी जे फ्रेश शेअर इश्यू करून 260 कोटी रुपये रेज करणार आहे, ही या फंडचा उपयोग कंपनी करेल हॉटेल रेनोव्हेशनसाठी, कर्ज पे करण्यासाठी, तसेच कॉर्पोरेट पर्पजेससाठी. आणि मित्रांनो म्हणजे शक्यता आहे की प्राईड हॉटेल्स ही कंपनी प्री IPO प्लेसमेंटच्या थ्रू सुद्धा 52 कोटी रुपये रेज करू शकते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 कंपन्या बघितल्या आहे ज्यांनी IPO साठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स फाईल केला आहे. आणि मित्रांनो अशी शक्यता आहे की पुढे जाऊन आपल्याला या 6 कंपन्याचा IPO पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही IPO मध्ये इन्व्हेस्ट करा किंवा याला इग्नोर करा, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.